मंडळी नमस्कार. कोकण कनेक्शन चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत. मंडळी, हा फोटो पहा. यांना ओळखलं? बरं, यांना तरी ओळखलं? बरोबर. ज्यांच्या हातचे जेवण स्वतः पांडुरंग खात होते, ज्यांच्याशी देव प्रत्यक्ष बोलत होता आणि ज्यांनी महाराष्ट्र ते पंजाब भक्तीचा सेतू बांधला, त्या विठ्ठलाचे सखा संत शिरोमणी नामदेव महाराज यांची आज आपण माहिती घेऊया. मंडळी, तुम्ही आधी पाहिलेला फोटो आणि नंतरचा फोटो दोन्ही नामदेव महाराजांचेच आहेत. फक्त एक रूप महाराष्ट्रातील तर दुसरे पंजाबमधील. पंजाबमध्ये ते बाबाजी म्हणून प्रसिद्ध आहेत. तुम्हाला माहीत होतं का हे? संत नामदेव हे 750 वर्षापूर्वी संपूर्ण भारत भ्रमण करणारे पहिले मराठी संत होते. आदी शंकराचार्यांनंतर भारतभर फिरून लोकजागृती करणारे ते महत्त्वाचे संत होते. पुष्कर, हरिद्वार, अमृतसर, भट्टीवाल, सखोवाल आणि घुमान असा सुमारे 2000 किलोमीटरचा प्रवास त्याने केला. संत ज्ञानेश्वरांच्या संजीवनी समाधीनंतर देशभर फिरून त्यांनी भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार केला. म्हणूनच त्यांच्या अभंग पदे आणि काव्यातून त्या काळातील लोकभावना, सामाजिक स्थिती आणि गरिबीचे जिवंत चित्र दिसते. नामदेव महाराजांनी अनेक भाषात सुमारे 2500 अभंग व पदांची रचना केली. ते मराठी, उर्दू, हिंदी, पंजाबी आणि ब्रजभाषेत उत्तम काव्य करीत. ज्या प्रदेशात वास्तव्य करीत त्या प्रदेशाच्या भाषेत ते उपदेश करीत. अशी मान्यता आहे की त्यांनी आधुनिक हिंदी संत काव्याचा पाया घातला आणि हिंदी भाषेला आकार दिला. उत्तर भारतातील संत परंपरेचे ते प्रवर्तक होते. त्यांनी उत्तर भारतात भक्ती परंपरा रुजवली, ज्यातून पुढे अनेक संत निर्माण झाले. त्यांच्या भक्ती संप्रदायाचा प्रभाव मीराबाई, कबीर, तुलसीदास, रैदास, सूरदास, नरसिंह मेहता आणि गुरु नानक यांच्यावरही दिसून येतो. मंडळी, दरवर्षी लाखो वारकरी पंढरपूरची वारी करतात. विठ्ठलाच्या दर्शनापूर्वी प्रत्येक वारकरी एका पायरीला मनोभावे नमस्कार करतो. ती पायरी म्हणजे नामदेव पायरी. या महान संताने देवाच्या चरणापाशी पायरी होऊन राहणे पसंत केले. संत नामदेवांचा जन्म 26 ऑक्टोबर 1270 साली हिंगोली जिल्ह्यातील नरसी बामणी येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव दामाशेठ आणि आई गोणाई. घरचा व्यवसाय शिंप्याचा होता, पण संपूर्ण घराणे विठ्ठल भक्तीत मग्न होते. मोठे झाल्यावर त्यांची भेट संत ज्ञानेश्वर, निवृत्तीनाथ, मुक्ताई आणि सोपानदेव या भावंडांशी झाली. ज्ञानेश्वरांच्या सल्ल्यानुसार नामदेव हे शिवभक्त विसोबा खेचर यांचे शिष्य झाले. गुरूंनी त्यांना शिकवलं, देव केवळ मंदिरात नसून तो चराचरात भरलेला आहे. केवळ विद्वत्तेपेक्षा भक्ती श्रेष्ठ आहे. नामदेवांनी संकल्प केला, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञान दीप लावू जगी. कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी समाज प्रबोधन सुरू केले. त्यांना नारदीय कीर्तनाचे आद्य प्रवर्तक मानले जातात. त्या काळात हिंदुस्थान परकीय आक्रमणामुळे अस्थिर होता. समाज जातीपातीत विभागलेला आणि कर्मकांडात गुंतलेला होता. स्वतः ज्ञानेश्वर आणि नामदेवांनी सामाजिक छळ सहन केला होता. अशा परिस्थितीत संतांनी भक्तिमार्गाने समाजात एकजूट निर्माण केली. आधुनिक विद्वानांनीही संतांचे हे सामाजिक योगदान मान्य केले आहे. नामदेवांनी स्वतःची आध्यात्मिक प्रगती न पाहता समाजातील सर्व स्तरात समतेचा विचार रुजवला. जातपात आणि उच्च नीचता ही दुःखाची कारणे आहेत अशी शिकवण त्यांनी कीर्तनातून दिली. वैष्णव धर्माचा प्रचार करण्यासाठी 13व्या शतकात संत ज्ञानेश्वरांची भावंडे आणि नामदेव महाराज यांनी महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि हिमाचल प्रदेश अशा उत्तर व दक्षिण भारतातील तीर्थयात्रा केल्या. लोकांमध्ये सामाजिक सद्भावना निर्माण केली. ज्ञानेश्वरांच्या संजीवनी समाधीनंतर नामदेवांनी पंढरपूर वारीची सुव्यवस्था लावली आणि ज्ञानेश्वरीचा प्रचार केला. यातूनच पुढे
जनाबाई, एकनाथ, तुकाराम, गोरा कुंभार, सावतामाळी, चोखामेळा असे अनेक संत निर्माण झाले. या संतांच्या समाज प्रबोधनाचा उपयोग पुढे छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य निर्मितीत झाला. वयाच्या 60व्या वर्षी नामदेव महाराज पंजाबमधील गुरुदासपूर जिल्ह्यातील घुमान इथे आले. ते घुमत घुमत आले म्हणून या गावाला घुमान नाव पडल्याची कथा सांगितली जाते. अंतिम समाधि स्थान है. पहले जंगल आदि था. भक्त नामदेव जी यहीं 18-20 वर्ष यहीं भक्त नामदेव जी ने भगवान का नाम लिया और संगत को भगवान से जोड़ा. उनकी 61 पाठशब्द जो गुरु ग्रंथ साहिब में बानी है. यही भक्त नामदेव जी ने अनेका यहीं कौतुक किए. सो महाराष्ट्र दूर दूर से यही संगत नतमस्तक होने के लिए यहीं पहुँचती है. नामदेव महाराज इथे येण्यापूर्वी हा परिसर ओसाड जंगल होता. इथे पाण्याचे दुर्भिक्ष होते. नामदेव महाराजांनी अनेक विहिरी व तलाव बांधले जे आजही आपण पाहू शकतो. नामदेव महाराज घुमानमध्ये स्थिरावण्याचे मुख्य कारण म्हणजे त्या भागात असलेल्या नाथ संप्रदायाच्या खुणा. गोरक्षनाथांचे तत्वज्ञान गहिनीनाथ आणि निवृत्तीनाथांकडून ज्ञानेश्वरांना मिळाले होते, ज्याचा प्रभाव नामदेवांवर पडला. त्यातूनच त्यांना गोरखबाणी आणि निर्गुण काव्याची ओळख झाली. त्यांनी मुस्लिमांनाही उपदेश करून सामाजिक ऐक्याला प्राधान्य दिले. आयुष्याची शेवटची 20 वर्षे ते पंजाबात राहिले. भूतविंड येथे एका आईच्या आक्रोशामुळे त्यांनी बोहरदास या मृत मुलाला जिवंत केल्याची कथा सांगितली जाते. तो पुढे बाबा बोहरदास म्हणून त्यांचा शिष्य झाला. पंजाबमधील घुमान येथे त्यांचे मोठे समाधी मंदिर आहे, जे बाबाजी की कुटिया म्हणून प्रसिद्ध आहे. दिल्लीचा बादशाह मोहम्मद तुघलक याने धर्मप्रसारामुळे त्यांना कैद केले आणि त्यांचा छळ केला. मेलेल्या गायीला जिवंत करण्याची धमकी दिली. असे म्हणतात की नामदेवांच्या श्रद्धेने गाय जिवंत झाली आणि त्यांना सन्मानपूर्वक सोडण्यात आले. नंतर फिरोजशाह तुघलकाने त्यांच्या अंतिम समाधी मंदिराचे बांधकाम केले. तेथे राधाकृष्ण मंदिर आणि गुरुद्वारा एकत्र आहेत. बाजूलाच संत नामदेव विद्यालय आणि भक्त निवासही आहे. पंजाबमध्ये नामदेव महाराज बाबाजी, भगत आणि भगत शिरोमणी म्हणून ओळखले जातात. शीख धर्मावर त्यांचा मोठा प्रभाव आहे. नामदेवांनंतर 200 वर्षांनी गुरु नानकांचा जन्म झाला. गुरु नानकांनी त्यांच्याप्रमाणे जगभर पदयात्रा केली. शीखांचे 10वे गुरु गुरु गोविंद सिंग यांनी नांदेड येथे संत नामदेव गुरुद्वारा निर्माण केला. नामदेवांची 61 पदे गुरुग्रंथ साहिबामध्ये समाविष्ट आहेत. नामदेवजी की मुखबाणी म्हणून ती आजही आदराने गायली जातात. नामदेवांच्या शिकवणीतूनच चैतन्यशील शीख परंपरा विकसित झाली. संत नामदेव महाराष्ट्राची भक्ती आणि पंजाबची शक्ती जोडणारा भक्कम पूल आहे. आजही पंजाबमध्ये त्यांची गाणी गायली जातात. महाराष्ट्रातून घुमानसाठी पदयात्रा काढली जाते आणि जे पंजाबातून शीख धर्मीय पंढरपूर वारी करतात. 3 जुलै 1350 रोजी वयाच्या 80व्या वर्षी संत नामदेवांनी समाधी घेतली. काहींच्या मते त्यांनी पंजाबातच घुमान येथे समाधी घेतली, तर काहींच्या मते ते शेवटी पंढरपुरात परतले होते. नामदेव महाराजांची पांडुरंगाकडे अंतिम प्रार्थना होती, देवा, मला तुझ्या मंदिराची पायरी कर, जेणेकरून तुझ्या भक्तांच्या पायांची धूळ माझ्या मस्तकी लागेल. केवढी ही नम्रता, केवढी ही भक्ती. संत नामदेवांचे जीवन आपल्याला शिकवते, भक्ती ही कर्मकांडात नसून नामस्मरणात, प्रेमात आणि सामाजिक समतेत, सौख्यात आहे. नामस्मरण मनाला शांती देते. मंडळी, तुम्हाला संत नामदेव महाराजांबद्दल अधिक माहिती आहे का? आम्हाला कॉमेंटमध्ये अवश्य सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर कॉमेंटमध्ये रामकृष्ण हरी जरूर लिहा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.